हॅलो गाईज, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आहे शिवरात्री. तर शिवरात्रीनिमित्त आज रांगोळी आहे. सर्वांना शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि शिवजी सर्वांच्या इच्छा पूर्ण करो आणि सुख समाधान सदैव राहो हीच प्रार्थना. तर इथे आज मी डमरूची रांगोळी काढणार आहे. तर छोटीशी आहे, खूप सोपी आहे. तर कशी जमली ते नक्की सांगाल. व्हिडिओ पूर्ण बघा. मी कशाप्रकारे पूजा करते, कशाप्रकारे पूजेची मांडणी करते, कारण साधी सिंपल पूजा आहे आणि कशाप्रकारे करते ते पण बघा आणि रांगोळी पूर्ण बघा. तर इथे मी रांगोळी काढून घेते पहिले आणि कशी वाटली रांगोळी ते पण नक्की सांगा कमेंट करून. तर इथे माझी पूर्ण रांगोळी झालेली आहे. बघू शकता तुम्ही. कशी वाटली नक्की सांगा. साधी सिंपल आहे. आज महत्त्व पण आहे, तर म्हणून आज अशी रांगोळी काढली. तर चला आता पूजा करून घेते. तर इथे पूर्ण पहिले मांडणी करून घ्यायची आहे किंवा आपल्याला जसं हे करायचं आहे. तर पांढरं कापड तर नाही आहे, थोडंसं पिवळसर रंगाचं कापड आहे माझ्याकडे. तर इथे सर्वात पहिले देवाची पूजा करून घेतलेली आहे, सगळ्या देवतांची, आणि इथे गणपतीची पूजा. तर सर्वात पहिले कुठलंही कार्य म्हणा किंवा कुठलंही चांगली गोष्ट म्हणा किंवा कुठलीही पूजा आपण जे करतो ती सर्वात पहिले गणपतीपासूनच असते. तर इथे गणपतीची पूजा करून घेतलेली आहे. आणि आता इथे शिवलिंग म्हणा किंवा आपली पिंड म्हणा, तर याला आता पाण्याने पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे आहे किंवा पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि नंतर मग दुधादयाने किंवा पंचामृताने सुद्धा तुम्ही करू शकता. तेथे मी दूध घेतलेलं आहे. तर दुधाने आपण अभिषेक करून घ्यायचा आहे आणि आता इथे स्वच्छ पाण्याने परत एकदा स्वच्छ करून घ्यायचं आहे. तसं 3 वेळा आपल्याला करायचं आहे. आणि आता हे जे दुधाचं पाणी वगैरे जे आहे ते तुळशीत न टाकता कुठल्याही कुंडीमध्ये किंवा झाडाला टाकू शकता. तर आणि आता इथे मी तांदूळ घेतलेले आहे. तांदूळवरती अष्टगंधक वगैरे ठेवलेला आहे आणि तिथे आपल्याला पिंड ठेवायची आहे. तर इथे नंदी पण घेतलेला आहे, सोबतच राहते. तर आता इथे जी पूजा आहे ते करून घ्यायची आपल्याला. तर प्रत्येक बेलपत्राला मी अष्टगंधक किंवा तुम्ही चंदनसुद्धा लावू शकता. जिथे 3 पानांचा संगम होतो किंवा मिळतात त्याप्रमाणे तर तुम्हाला दाखवते. हे जे 3 पानं आहे एकमेकांना कुठे जुळलेले आहेत तिथे आपल्याला चंदन किंवा अष्टगंधक लावायचं आहे आणि अशा प्रकारे व्हायचं आहे. इथे मी सगळे पत्र जे आहे ते सगळ्यांना लावून घेते आणि इथे चंदन अष्टगंधक आपल्या देवाला वाहून घ्यायचं आहे. आणि काटेरी फळ पण वाहिलेलं आहे. तर इथे मी
जे आपलं वस्त्र आहे ते पण आपल्याला 7 वेळा गुंडाळून घ्यायचं आहे. आणि आता इथे मी सगळ्याला अष्टगंधक लावलेला आहे आणि आपल्याला देवाचं नामस्मरण करायचं आहे. ओम नमः शिवाय वगैरे तुम्ही जे काय म्हणता ते म्हणायचं आहे. तर अशा प्रकारे मी ओम नमः शिवाय वगैरे जे आहे ते करून घेते आहे. तर सगळे बेलपत्र वगैरे सगळं स्वच्छ धुवून त्याला अष्टगंधक किंवा चंदन लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी पूजा पण आपली करून घेते. आणि इथे फुलांनी थोडंसं सजवून घेतलेलं आहे, कारण फुलं असल्याशिवाय पूजेला कुठलंही महत्त्व नाही आहे. भले तुम्ही काहीही नाही केलं तरी चालेल, पण फूल बेलपत्र वगैरे खूप महत्त्वाचं आहे. आणि इथे पाण्यामध्ये मी तुळशीपत्र वगैरे ठेवलेलं आहे, प्रसाद ठेवलेला आहे, फळ ठेवलेलं आहे, जी माळ आहे ती, आणि तेला तुपाचा दिवा, त्यांना पण हळदी कुंकू लावून घेते. आणि इथे देवीसाठी ओटी ठेवलेली आहे, कारण आज शिवरात्री आहे, शिवपार्वतीचं मिलन आहे किंवा लग्न आहे. तर त्यासाठी देवीला ओटी खूप महत्त्वाचं आहे. देवी प्रसन्न राहिली तर देव प्रसन्न राहतात, आणि प्रसन्न राहिले दोघंही तर घरामध्ये आपल्या प्रसन्नता येते. धान्य वगैरे येते. तर अशा प्रकारे मी आता दोन्ही दिवे लावून घेते. आणि आता इथे रांगोळी काढून घेते. रांगोळी काढून घेतलेली आहे. तर बेलपानाची रांगोळी काढलेली आहे, आणि ती पण रांगोळीमध्ये मी ओम नमः शिवाय हे लिहिलेलं आहे. आणि इथे फळं वगैरे सर्वांवर फूल ठेवलेलं आहे, किंवा फूल ठेवून आपण पूजा करतो. तर अशा प्रकारे. आणि इथे रांगोळी पण मी, तर इथे पूर्ण पूजा मांडून झालेली आहे, म्हणजे पूर्ण पूजा झालेली आहे असं म्हटलं तरी चालेल. दिवे वगैरे सर्व लावून घेतलेले आहे, रांगोळी पण काढून घेतलेली आहे. आणि आता जप करायचा आहे. आणि तुम्हाला जी कुठली पोथी वाचायची आहे, किंवा जे काय कोणी शिवपुराण वगैरे किंवा कुठलेही देवाचं वगैरे वाचू शकता. तर अशा प्रकारे पूजा पूर्ण झालेली आहे. आणि साधी सोपी सरळ पूजा आहे. तर देवाची पण पूजा झालेली आहे, देवाची. आणि आज रांगोळी पण काढून झालेली आहे, ज्याचं महत्त्व आहे त्याचं. आणि आज पूर्ण दिवस, उद्यापर्यंत आपल्याला उपवास करायचा आहे. आणि आज भरपूर मंदिरांमध्ये पूजा करण्यासाठी जातात, बाहेरगावीसुद्धा जातात. तर अशा प्रकारे मी आज देवाजवळ अशा प्रकारे रांगोळी काढलेली आहे. ओम नमः शिवाय 3 बेलपत्रावरती, आणि स्वस्तिक काढलेलं आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी पूजा, साधी सिंपल? आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल. आणि अशी साधी सिंपल माझी आजची पूजा आहे. तर अशा प्रकारे परत एकदा सर्वांना शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं, माझ्या परिवाराकडनं, आपल्या सर्वांना, यूट्यूब फॅमिलीला सर्वांना रात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.